मॉर्निंग एव्हरीवन. बीएम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजची डेट आहे 2 जुलै 2026. चला पाहूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्यासोबतच्या स्टॅटिक जीके, जो तुम्हाला तुमच्या आगामी परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. वेळ न घालवता सुरू करूया. T4 एज्युकेशनने वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस ची सुरुवात कोणत्या वर्षी केली? वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस हा एक पुरस्कार आहे जो T4 एज्युकेशन द्वारा दिला जातो. तर या पुरस्काराची सुरुवात आहे ती 2022 मध्ये झाली होती. आता रिसेंटली जून मध्ये त्यांनी टॉप 10 स्कूलची लिस्ट तयार केली आहे आणि त्या नॉमिनेशन मध्ये इंडियाचे 7 स्कूल नॉमिनेट झालेले आहेत. टॉप 10 मध्ये 7 स्कूल इंडियाचे आहेत. जून 2026 मध्ये या शाळांची टॉप 10 मध्ये निवड झाली आहे. आता नोव्हेंबर 2026 मध्ये त्यातून टॉप 3 फायनलिस्ट आणि अंतिम विनर्स घोषणा केली जाईल. भारताने 7 शाळांच्या नामांकनासह या पुरस्काराच्या इतिहासातील सर्वोच्च रेकॉर्ड नोंदवला आहे. आणि हे वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस हा पुरस्कार T4 एज्युकेशन या जागतिक संस्थेद्वारा दिला जातो. आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉइंट दोनच आहे. तुम्हाला आठवण काय ठेवायचं आहे की हा पुरस्कार कोणाच्या द्वारा दिला जातो, तर T4 एज्युकेशन, बरोबर. आणि याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, तर 2022 मध्ये. आणि ते टॉप 7 जे स्कूल आहेत इंडियाचे, त्यांच्यापैकी महाराष्ट्राची एक स्कूल आहे जी पुण्यामध्ये आहे, ती पण लक्षात राहू द्या. सगळे नाव आठवण करायची गरज नाही, पण एक तरी आपल्याला माहित पाहिजे. ती आहे PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, पुणे. ही एक स्कूल पण नॉमिनेशन मध्ये आली आहे, बरोबर. पुढचा प्रश्न. इंडिगोच्या A320 विमानाचे भारतातील पहिल्यांदाच एका स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करून लँडिंग करण्यासाठी कोणत्या सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणालीचा वापर केला होता? हे बघा, इंडिगोचं एक विमान आहे A320. आता या विमानासाठी पहिल्यांदा एकच स्वदेशी म्हणजे आपण बनवलेलं, इंडियाने स्वतःहून बनवलेलं एक नेव्हिगेशन प्रणाली आहे, त्याचा यूज केला आहे लँडिंग करण्यासाठी. आणि ते सॅटेलाइट नेव्हिगेशन जी सिस्टम आहे तिचं नाव आहे गगन. तर गगन काय आहे ते बघूया. हे बघा, तर त्याचं फुल फॉर्म आहे GPS एडेड जिओ एग्युमेंटेड नेव्हिगेशन. हे जीपीएसचं फुल फॉर्म, गगनचं फुल फॉर्म आहे. आणि याला विकसित करणारी संस्था कोण आहे, तर एक आहे इस्रो, आणि त्यांनी कोणाच्या सोबत मिळून केलं आहे, तर भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हे दोघांनी मिळून याला विकसित केलं आहे. आता नेमकं हे गगन आहे काय, तर हे एक स्पेस बेस्ड ऑगमेंटेशन आहे. आणि म्हणजे सिम्पली जर सांगू तर ही प्रणाली अमेरिकेच्या GPS सिग्नलची ॲक्युरसी सुधारून विमानाचा हवेत आणि लँडिंग करताना अगदी अचूक मार्ग दाखवते. म्हणजे आपण आतापर्यंत अमेरिकेचे जे GPS सिग्नलचा यूज करत होतो त्याच्यामध्ये त्याची ॲक्युरसी वाढवतोय, बरोबर. तर आता आपण हे जे इंडिजियस आपण बनवलेली आहे सिस्टम गगन प्रणाली, तिचा आपण यूज केला आहे पहिल्यांदा. तर आपल्याला या न्यूज मध्ये काय आठवण ठेवायचं आहे, तर कोणत्या विमानामध्ये यूज केला आहे, तर इंडिगोच्या A32 विमानामध्ये यूज केला आहे, बरोबर. हे एक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ही सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टम आहे, त्याचं नाव गगन आहे. आणि जर कधी कधी त्याचा फुल फॉर्म पण विचारू शकतात, तर ते पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर हे कोणी मिळून बनवलंय, तर इस्रो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हे पण लक्षात राहू द्या. हे बघा, इथं काय लिहिलंय की एशियातील पहिला देश स्वदेशी गगन प्रणाली विकसित करणारा आणि त्याच्या विमानाच्या लँडिंगसाठी वापर करणारा भारत हा
एशियातील पहिला देश ठरला आहे. एशियामध्ये फर्स्ट आणि वर्ल्डमध्ये फोर्थ. वर्ल्डमध्ये फर्स्टवर अमेरिका आहे. पुढचा प्रश्न बघूया. समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या क्षेत्रांशी संबंध आहे? समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कार्यक्रमाचं नावामध्येच येऊन जात आहे बाल स्वास्थ्य, तर ते बाल आरोग्य सेवा सोबत संबंधित आहे. चाइल्ड हेल्थ केअर. 29 जूनला दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषद झाली होती 16व्या नंबरची. त्याच्यामध्ये त्यांनी त्या परिषदमध्ये समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम ची सुरुवात केली आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, तर 3 वर्षापर्यंतचे जे मुलं असतात त्यांच्या आरोग्याची, पोषणाची आणि मेंदूच्या सुरुवातीच्या विकासाची संपूर्ण काळजी घेणे, हे हा जो कार्यक्रम चालू केला आहे त्यांचा उद्देश आहे. या न्यूज मध्ये आपल्याला आठवण काय ठेवायचं आहे, तर की समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर बाल आरोग्य सेवा. त्याच्यानंतर हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ येईल. आणि JP नड्डा हे त्याचे मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री. बरोबर. किसान सारथी प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना किती सरकारी योजनांची माहिती प्रदान करतो? तर किसान सारथी प्लॅटफॉर्म हा एक प्लॅटफॉर्म आहे जे शेतकऱ्यांच्यासाठी आहे आणि तो शेतकऱ्यांना 610 योजना 610 स्कीम्स याची माहिती प्रदान करतो. त्यांच्यापैकी 120 स्कीम्स आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि त्याशिवाय इतर जे राहिलेत ते स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्रशासित प्रदेशचे आहेत. आता हे कोणत्या कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, तर याच्यामध्ये 2 मिनिस्ट्री आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. ही मिनिस्ट्री आहे अश्विनी वैष्णव जवळ. आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ही मिनिस्ट्री आहे शिवराज सिंग चौहान जवळ. हे दोघं मिनिस्ट्रीच्या अंडर हे येतं. आता प्लॅटफॉर्मची जी सुरुवात आहे ती 16 जुलै 2021 ला झाली होती आणि याच्यामध्ये टोटल 13 प्रादेशिक भाषांमध्ये आपण तज्ञांशी अशी संवाद करू शकतो. बरोबर. आणि केंद्र सरकारची जी भाषणी ॲप आहे ती आणि AI भाषांतर प्रणाली आणि माय स्कीम यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न. बांगलादेश चीन संयुक्त वक्तव्यात अलीकडे चर्चेत आलेले मोंगला पोर्ट कोणत्या देशात आहे? तर मोंगला पोर्ट हा तर बांगलादेशमध्ये आहे. बरोबर. आता हा पोर्टची लोकेशन वर पण क्वेश्चन येऊ शकतो. जसं बांगलादेशमध्ये जी पशूर रिव्हर आहे, पशूर नदी आणि मोंगला नदीच्या संगमावर सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. पोर्टची लोकेशन येऊन गेली, हे पण लक्षात राहू द्या. ओके. आणि मोंगला पोर्ट आहे ते बांगलादेशातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सागर बंदर आहे. हे 2nd नंबरचं आहे आणि 1st नंबरचं कोणतं आहे, तर 1st नंबरचं आहे चितगाव पोर्ट. बरोबर. हे फर्स्ट आहे. आता इथे तुम्ही मॅपमध्ये लोकेशन बघू शकतात. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला आपण का स्टडी करतोय, तर रिसेंटली आता न्यूजमध्ये आलंय की हा जो मोंगला पोर्ट आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी चीन त्याला आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. तर ते आपल्यासाठी थोडीशी चिंताची बात होऊन जाते. आता बघा, ही जी रेड लाईन दाखवली इथं, आपण जर आपल्याला नॉर्थ ईस्ट सोबत कनेक्टिव्हिटी पाहिजे ट्रान्सपोर्टेशनसाठी, तर आपण जर हा रोड यूज करतो तर तो खूपच मोठा होऊन जातो. त्याच्यामध्ये खर्च पण जास्त होईल. आणि आपण जर ह्या समुद्र मार्ग यूज करतो तर त्याच्यामध्ये इकडनं आपण कोलकाताहून हा मंगला पोर्टचा यूज करून कनेक्टिव्हिटी घेऊ शकतो. बरोबर. म्हणून हा एक शॉर्टेस्ट वे आहे. बरोबर. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा प्रोजेक्ट ब्रह्मा कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर याचं करेक्ट आन्सर राहील पर्याय क्रमांक C, अरुणाचल प्रदेश. प्रोजेक्ट ब्रह्मा
हा अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत आहे. आता रिसेंटली 29 जून 2026 रोजी अरुणाचलमध्ये प्रोजेक्ट ब्रह्मांडचा 16वा स्थापना दिवस साजरा केला गेला. बरोबर. आता हा जो प्रोजेक्ट आहे त्याचा मेन उद्देश काय आहे, तर इंडिया आणि चायनाची जी बॉर्डर आहे तिथं भारतीय सशस्त्र दलांना जलद वाहतुकीसाठी बारामाही रस्ते उपलब्ध करून देणे आणि स्थानिक गावांना मुख्य प्रवाहाशी जोडणे. आता BRO ची बात आली आहे, तर BROचं स्थापना केव्हा झाली ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तर BRO ची स्थापना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्याची स्थापना झाली होती 7 मे 1960 मध्ये. आणि ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, तर ते 2015 पासून संरक्षण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत कार्यरत आहे. भारतीय तटरक्षक दलाने म्हणजे इंडियन कोस्ट गार्डने अलीकडेच फास्ट पेट्रोल वेसल ICGS अक्षय कोणत्या राज्यात सेवेत दाखल केलं आहे, तर हे गोवामध्ये दाखल केलं आहे. आता हे जे ICGS अक्षय हे त्याच्या रिगार्डिंग काही पॉइंट्स तुम्हाला माहित पाहिजे, जसं त्याची कॅटेगरी, तर ते फास्ट पेट्रोल वेसल आहे. बरोबर. एक पॉइंट तर हा होऊन गेला. दुसरा की त्याला बनवलं कुठं गेलंय, तर ते गोवा शिपयार्डने बनवलंय. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याला डिप्लॉय केलंय ते तर आपण पाहिलं, त्याला गोवामध्येच डिप्लॉय केलं गेलंय. आणि ते कोणत्या क्लासने बिलॉंग करतं, तर त्याचा क्लास आहे अदम्य क्लास. बरोबर. अदम्य क्लासचं हे गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवलंय. त्याला गोवामध्ये डिप्लॉय करण्यात आलंय आणि ते फास्ट पेट्रोल वेसल आहे. एवढे 3-4 पॉइंट्स लक्षात राहू द्या. हे बघा, इंडियन कोस्ट गार्डच्या बद्दल पण काही पॉइंट्स आपल्याला माहित पाहिजे की त्याची जी स्थापना आहे ती केव्हा झाली होती, तर ती 1978 मध्ये झाली होती. बरोबर. इंडियन कोस्ट गार्डची स्थापना 1978 मध्ये झाली होती आणि त्याचा स्थापना दिवस 1 फेब्रुवारी, आपण दरवर्षी 1 फेब्रुवारीला कोस्ट गार्ड डे साजरा करतो. त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्लीमध्ये आहे. बरोबर. पुढे जाऊया. हे ICGS अक्षयच्या बद्दल काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला मी पहिले सांगितले, ते जिथं लिहिलेलं आहे की ते फास्ट पेट्रोल वेसल आहे. ते मेक इन इंडिया प्रोजेक्टच्या अंडर बनवलं गेलंय. गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये बनलंय. त्याच्यामध्ये जे 60% यूज झाला आहे ते आपलं स्वदेशी वस्तूच्या यूज करून बनवलं गेलं आहे. पुढचा प्रश्न. लुसर्न येथे झालेला 2026च्या वर्ल्ड ड्रॉइंग कप 3 मध्ये भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. ही कामगिरी कोणत्या भारतीय रोअर्सनी केली आहे, तर याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल पर्याय क्रमांक B, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग. आता बघा, इक्वेशन मध्येच आपल्याला 2-3 पॉइंट्स भेटून जातात. जसं की हे वर्ल्ड ड्रॉइंग कप 3 2026चं हे कुठं झालंय, तर लुसर्न हे कुठं आलं, तर हे स्वित्झर्लंडमध्ये आलेलं आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये फर्स्ट टाइम इंडियाने गोल्ड मेडल जिंकलंय आणि ते हिस्ट्री क्रिएट केली आहे. याच्यामध्ये जे 2 खिलाडी आहेत त्यांचं नाव लक्षात राहू द्या, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग. जे लक्ष्य आहेत ते लक्षद्वीपने बिलॉंग करतात आणि उज्ज्वल कुमार सिंग हे UPचे आहेत. हे बघा, जे मी तिथं सांगितलं हे सगळी वस्तू इथं मेन्शन आहे. जसं स्पर्धेचे नाव वर्ल्ड रोलिंग कप 3 2026, ते कुठं झालं, तर लुसर्न स्वित्झर्लंड मध्ये झालं. ज्यांनी जिंकलंय त्यांनी कोणती कॅटेगरी मध्ये जिंकलं, तर हा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर लाईट वेट मेन्स डबल स्कल. बरोबर. चला पुढे जाऊया. भारताचा पहिला वर्ल्ड कप सुवर्ण विजय आहे. यापूर्वी भारताने एशियाई क्रीडा स्पर्धेत आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकली होती, परंतु वर्ल्ड कप मध्ये एक गोल्ड मेडल फर्स्ट टाइम आपण आणलं आहे. कॅटेगरी पण लक्षात राहू दे, लाईट वेट मेन्स डबल स्कल्स. बरोबर. आता
1 जुलैला आपण नॅशनल डॉक्टर डे सेलिब्रेट करतो. हा पण एक छोटासा क्वेश्चन बनू शकतो 1 लाइनर मध्ये, तर हे पण नोट डाऊन करून घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं पण विसरू नका. धन्यवाद.